नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे. तर मॅरेज सर्टिफिकेट कसं बनवायचं आणि कसं डाउनलोड करायचं याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या स्वतःच्या मोबाईलमधून आपल्याला Google ओपन करायचं आहे. Google ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट इन महाराष्ट्र असं टाईप करायचं आहे. असं टाईप केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, मॅरेज सर्टिफिकेट महाराष्ट्र टाईप केल्यानंतर या ठिकाणी आपले सरकार ही वेबसाईट आलेली आहे. मॅरेज सर्टिफिकेट आपले सरकार mahaonline.in यावर क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी आपण बघू शकता. त्यासाठी आपल्याला इथे क्लोजवर क्लिक करायचं आहे. क्लोजवर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी जर आपलं रजिस्ट्रेशन नसेल तर सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी न्यू युजरवर क्लिक करून या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर बघा मित्रांनो, रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे, तर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. या ठिकाणी आपला डिस्ट्रिक्ट एंटर करायचा आहे. जर समजा आमचा डिस्ट्रिक्ट आहे छत्रपती संभाजीनगर, या ठिकाणी आपला मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर सेंड OTP वर क्लिक करायचं. OTP येणार आहे. OTPवर या ठिकाणी OTP एंटर करायचा आहे आणि आपला एखादा युजर नेम या ठिकाणी बनवायचा आहे. आपण आपला मोबाईल नंबर ठेवू शकतो, युजर नेम किंवा आधार कार्ड नंबर ठेवू शकतो. त्यानंतर आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड आपल्या SMS द्वारे मोबाईलवर मिळणार आहेत. त्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. त्यानंतर लॉग इन कुठून करायचं, तर या ठिकाणावरून आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर या ठिकाणावरून लॉग इन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेटसाठी अप्लाय करता येणार आहे. तर मित्रांनो, मॅरेज सर्टिफिकेटसाठी अप्लाय केल्यानंतर काही दिवसानंतर आपलं मॅरेज सर्टिफिकेट डाउनलोड करता येणार आहे. तर अशा प्रकारे आपण मॅरेज सर्टिफिकेटसाठी अप्लाय करू शकतो. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम.